नमस्कार. मी ॲडव्होकेट धनराज वंजारी. आजचा जो आपला विषय आहे तो आहे संविधान व राष्ट्रीय प्रतीके. आता राष्ट्र हे स्वतःत एक जिवंत अभिव्यक्ती असतं जे अनेकांच्या सांस्कृतिक, भौगोलिक, धार्मिक संकल्पनेतून साकारलं जातं आणि तेव्हा त्याला राष्ट्र स्वरूप येतं. आता या राष्ट्र स्वरूपाचं रूपतत्व जर कशात असतं तर ते त्यांच्या प्रतीकामध्ये असतं. संविधानामध्ये ही काय प्रतीक आहे आणि ते कशा पद्धतीनं आलेली आहे यावर आज आपण भाष्य करणार आहोत. पूर्ण वेळ आपल्याला सगळी प्रतीकं आणि त्याच्यावरचं भाष्य शक्य होणार नाही, परंतु आपल्याला जी जी काही प्रतीकं संविधानात दिलेली आहे त्याचा उहापोह करून आपण त्यातील काही राष्ट्रीय एकात्मता आणि भारत एक राष्ट्र या उद्देशाने कसं महत्त्वाचं आहे त्याच्यावर आपण विचार मांडूया. राष्ट्रीय प्रतीके पहिलं जर बघितलं तर राष्ट्रध्वज तिरंगा आहे. तो कशाचं द्योतक आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. भगवा रंग त्यागाचा, हिरवा रंग शांतीचा, पांढरा रंग पावित्र्याचा वगैरे वगैरे. आपल्याला हे सगळं शाळेमध्ये नागरिकत्वामध्ये सगळं शिकवलेलं असतं. दुसरं राष्ट्रीय प्रतीक आपलं राष्ट्रीय चिन्ह म्हणजे अशोक स्तंभ, ज्याच्यामध्ये 3 वाघ आपण नेहमी म्हणतो पण ती 4 वाघ आहेत. 4था वाघ हा दिसत नाही. ती न दिसणारी जी मुद्रा आहे ती आपली छुपी आंतरशक्ती, देशाची सांस्कृतिक शक्ती, एकजुटीने जेव्हा देश परत उभा राहण्याची वेळ येते तेव्हा आपसातली माणुसकी आणि ज्या पद्धतीने आपण सगळे अवघे धरू सुपंत एकमेका साथ देऊ असं जे आहे ते तत्व त्याच्यामध्ये लपलेलं आहे. म्हणजे काहीतरी आमच्याकडे असं हिडन आहे. भारतवर्ष हे इतके हजारो वर्ष चालत आलेली ही संस्कृती जी आहे त्या संस्कृतीचा आपण जर विचार केला तर त्या संस्कृतीमध्ये अनेक गोष्टी अशा आहेत की जी आमची सुप्त मूल्य आहेत. मुद्दाम लपवून ठेवलेली नाही पण सुप्त मूल्य आहेत आणि जी घटीने एखाद्या कठीण प्रसंगाच्या वेळी बाहेर येतात. म्हणून हे एक 4थं जे सिंहाचं वाघाचं एक मुख आहे ते आपल्याला दिसत नाही आणि 3 वाघ दिसतात. म्हणजे राष्ट्रचिन्ह काय तर 3 वाघ असे सगळेजण बोलतात पण त्याच्यातला 4था वाघ आपण विसरता कामा नये. त्यानंतर आपलं ब्रीद वाक्य आहे सत्यमेव जयते. म्हणजे काहीही झालं शेवटी तर सत्याचा विजय होतो. आपलं राष्ट्रगीत जनगण मन हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. राष्ट्रीय प्राणी आपला वाघ आहे, आपण सगळे जाणून आहोत. राष्ट्रीय पक्षी मोर आहे, सौंदर्याचं प्रतीक आहे. राष्ट्रीय फूल आहे ते कमळ आहे. BJP या राजकीय पक्षाचं चिन्ह आहे. राष्ट्रीय फळ आंबा आहे. राष्ट्रीय वृक्ष वटवृक्ष आहे. राष्ट्रीय खेळ हॉकी आहे. अनेकांना असं वाटत असेल की खेळलेलं रत्न आणि भारतरत्न पुरस्कार मिळाला सचिन तेंडुलकरला म्हणून आपला राष्ट्रीय खेळ क्रिकेट आहे. जणू काही तसं आता वातावरण निर्माण झालेलं आहे, पण आपला राष्ट्रीय खेळ हा हॉकी आहे. राष्ट्रीय मुद्रा रुपया आहे आणि राष्ट्रीय जलचर हा गंगा नदीतला डॉल्फिन, त्याला आपण राष्ट्रीय जलचर आपला भारताचा ठरवलेला आहे. तर संविधान काय सांगतं संविधानामध्ये आणि त्याचं या प्रतीकांशी काय नातं आहे. संविधानामध्ये एकंदर ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या आहेत भारत हा देश म्हणून केवळ स्वतंत्र झाला 1947ला. संविधान आपलं 26 जानेवारी 1950ला लागू झालं. त्याआधी भारत देश हा होता आणि भारत देशाची जी भौगोलिक आणि सांस्कृतिक बलस्थानं आहे ती बलस्थानं आपल्याला या प्रतीकांमध्ये दिसतात. जसं राष्ट्रध्वजाचं बघितलं, त्यानंतर आपलं राष्ट्रचिन्ह जे आहे अशोक स्तंभ, राष्ट्रध्वजामध्ये अशोक चक्र आहे, तेही आपण विसरता कामा नये. असं मानणं आहे इतिहासकारांचं की मौर्यवंशीय
राजांच्या वेळी, ज्याच्यात चंद्रगुप्त मौर्यापासून तर सम्राट अशोकापर्यंत कालखंड जो आपल्याला दिसतो, या कालखंडात हा भारत देश अतिशय समृद्ध, अतिशय संपन्न, अतिशय नावाजलेला, जगप्रसिद्ध, शिक्षणामध्ये, संपत्तीमध्ये, ज्ञानाच्या उपज होण्याच्या बाबतीत तक्षशिला, नालंदा सारख्या युनिव्हर्सिटी, ज्याच्यामध्ये त्या काळी 160 परदेशी विद्यार्थी येऊन शिक्षण घेत होते. म्हणजे आपल्याकडे त्यावेळी व्हिसा सिस्टीम असावी आणि म्हणून ते बाहेरचे लोक भारतात येऊन शिक्षण घेत होते. हा इतिहास आपण जर आज बघितला, देश केव्हा उजाळतो, देश हा त्याला एक दैदिप्यमान इतिहास असतो. त्या इतिहासातून काही मूल्य ही अविरत प्रवाहित होत असतात. त्या मूल्यांचा उजाळा करून खऱ्या अर्थाने देशाचं सौंदर्य हे जोखावं लागतं, देशाचं सौंदर्य समजलं जातं. त्या हिशोबाने आपण जर विचार केला तर आज शिक्षणाच्या बाबतीमध्ये भारतातले ज्या प्रमाणात विद्यार्थी बाहेर जात आहे आणि फॉरेनर किती प्रमाणात येत असेल याचा तरुणांनी विचार करावा की आपली खरंच अधोगती झालेली आहे. मग ठीक आहे, आपण अधोगती, आपण खूप दैदिप्य म्हणतो, अधोगती झाली, देश स्वतंत्र झाला. स्वतंत्र झाल्यानंतर आपली जी बलस्थानं आहे ती आपण एकत्र केली आणि ती बलस्थानं एकत्र करण्याचं महत्कार्य जे संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे ते या प्रतीकाच्या माध्यमातून आपल्याला दिसून येतं. ही प्रतीकं नुसतं बाबासाहेबांनी सांगितली आणि सगळ्यांनी ॲक्सेप्ट केली असं झालं नाही. याच्यावरती चर्चा झाली, याच्यावर विचार विनिमय झाला. आपला प्राणी, राष्ट्रीय प्राणी हा वाघच का असावा? आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की ज्या वेळी आपण स्वातंत्र्य झालो आणि आपली घटना लागू झाली त्या मधल्या काळामध्ये साधारण 983-981 दिवसाच्या काळामध्ये काय होत होतं तर हा सगळा विविध चर्चा, उहापोह, विषयांवर कथ्याकूट होत होता आणि त्याच्यातून सर्वानुमते जे एक सार्वभौमिक प्रिन्सिपल, सार्वभौमिक तथ्य भारत देशाचं उजागर करेल अशा प्रकारची मतं, अशा प्रकारची तथ्य बाहेर येत होती आणि ती सर्वानुमते लागू केली जात होती. त्याच पद्धतीची ही सगळी आपली प्रतीकं आहे ती लागू झालेली. तिरंगा जर बघितला तर त्याच्यावरती खूप मोठा चर्चेचा विषय झाला होता त्यावेळी आणि घटनापीठासमोर हे जे सगळं लिहिलेलं आहे, हे ज्या सगळ्या घटनापीठाचा इतिहास लिहिलेला आहे त्याचे 12 खंड आहे. मी केंद्र सरकारला विनंती करतो, त्याच्या आधीही केलेली आहे, की हे जे 12 खंड आहे ज्याच्यामध्ये आमच्या खऱ्या भारत देशाच्या निर्मितीचा इतिहास आहे तो शालेय अभ्यासक्रमामध्ये आणावा. तो कॉलेजच्या अभ्यासक्रमामध्ये आणून उपयोग नाही. शालेय अभ्यासक्रमामध्ये जर आणला तर टीनेज, कुमार अवस्थेतली आमची जी तरुण पिढी आहे ती खऱ्या अर्थाने हा इतिहास जाणू शकेल. आता तिरंग्यामध्ये 3च रंग का, 4था रंग का नाही टाकला, अशोक चक्र निळच का ठेवलं आणि मग पट्टी एखादीच का नाही घेतली, असे जे आज लोकांना प्रश्न पडतात आणि त्यावर एक संभ्रम निर्माण होतो. राष्ट्रीय पक्षी हा मोरच का आणि मग तो दुसराच का नाही, अशा प्रकारचे काही संभ्रम लोक निर्माण करतात. कमळ एका राजकीय पक्षाचं चिन्ह आहे, ते राष्ट्राचं चिन्ह कसं असू शकतं, मग त्याच्यातून राष्ट्रवादी लोकांनी काय केलेलं आहे, मग राष्ट्रवाद हा धर्मवाद आहे का, वगैरे वगैरे जी काही कथ्याकूट आणि भावनिक मुद्दे निर्माण होऊन आपापसात समाजामध्ये तेढ निर्माण झाल्याचे जे प्रकार आपल्याला दिसतात ते जर आपल्याला टाळायचे असतील तर मला वाटतं आपल्या घटनापीठाचा इतिहास हा शालेय अभ्यासक्रमात शिकवला गेला पाहिजे. उदाहरण सांगतो की राष्ट्रगीत जेव्हा निर्मिलं जात होतं, राष्ट्रगीताबद्दल जेव्हा चर्चा झाली, साधारण 6.5 दिवस ते 7 दिवस ही चर्चा झालेली आहे. या चर्चेदरम्यान 3 गीतं ही स्पर्धेत होती. त्याच्यामध्ये टागोरांनी लिहिलेलं राष्ट्रगीत जनगण मन, आपलं वंदे मातरम आणि सारे जहां से अच्छा, या 3 गीतांमध्ये स्पर्धा होती. आता याच्यावर जी चर्चा झाली त्याचा जरा मागोवा घेतला तर आपल्याला कसं वाटतं बघा, की वंदे मातरम हे का टाळण्यात आलं, राष्ट्रगीत म्हणून नको का, तर त्याच्यामध्ये संस्कृतचे शब्द आहेत. वंदे मातरम हे संस्कृत प्रचूर असं गान आहे. आज किती लोकांना संस्कृतचं ज्ञान आहे, तर आंबेडकरांचं असं म्हणणं पडलं की ज्या देशामध्ये साधारण 2000 वर्ष एका विशिष्ट जातीनेच शिक्षण घ्यायचं
आणि बाकी 95% लोक अशिक्षित ठेवले गेले. धर्मचार किंवा धर्म पीठ त्यांच्या आदेशान्वये किंवा मनुस्मृतीच्या असल्याने त्यावेळी संस्कृत जर पूर्ण देशातल्या लोकांची भाषा नसेल, खडी बोली मुखबोली नसेल, तर संस्कृतमध्ये हे गीत ठेवून आपल्याला काय हासिल करता येईल. हा जो विषय आहे ते बघताना आपल्या असं लक्षात येईल की वंदे मातरम हे मागे पडलं. सारे जहां से अच्छा हेही गीत चर्चेअंती मागे ठेवण्यात आलं आणि टागोरांचं जनगण मन हे गीत राष्ट्रगीत म्हणून आपलं राष्ट्रगीत म्हणून निष्पन्न झालं. इतिहास बघता असा आहे की जनगण मन हे जरी ब्रिटनची राणी किंवा युवराज आला होता त्यांच्या स्वागतासाठी वापरलं गेलं होतं, तरी त्यांच्या स्वागतासाठी वापरलेल्या गीतामध्ये आणि आजच्या राष्ट्रगीतामध्ये बरेचसे शब्द बदल झालेले आहेत आणि त्या शब्दाचा अर्थ पण एक वेगळ्या प्रकारे प्रतीत होतो. जन गण मन, लक्षपूर्वक आहे का? जन म्हणजे देशातले सगळे लोक, अगदी लहान मुलांपासून अबाल वृद्धापर्यंत सगळेच. जन, त्या जनांमधले गण. गण असे कोण? जनातले गण कोणाला म्हणायचं? की ज्यांना सर्वसाधारण विवेक आहे, वयोमर्यादेचा विचार केला तर 18 वर्ष, किंवा मग आपण सरळ सोट म्हणू की ज्यांना मतदानाचा अधिकार आहे, असे गण. म्हणजे ज्यांना विवेक आहे, ज्यांना समजतं काय वाईट काय चांगलं, असे गण. त्या गणांच्या मनात काय चाललेलं आहे, त्या गणांच्या भावना काय आहे, त्यांच्या मनात कशा प्रकारचे विचार आहे, त्यांची बौद्धिक आणि वैचारिक क्षमता कशी आहे, त्यावरून निर्माण झाले पाहिजे अधिनायक म्हणजे लीडर. जनगण मन अधिनायक जय हे. अशा अधिनायकांचा जय जयकार असो. अधिनायक कुठून निर्माण होणार? जनातल्या गणाच्या मनात जे चाललेलं आहे त्याच्यावरून, त्यांच्या मनाच्या प्रगल्भतेचं प्रतिबिंब तुम्हाला अधिनायकामध्ये म्हणजे लीडरमध्ये दिसलं पाहिजे. म्हणजे संसदेमध्ये जाणारे खासदार आणि राज्यांच्या विधानसभेमध्ये जाणारे आमदार हे जर अधिनायक संबोधले तर ते अधिनायकांची निर्मिती कशी होते? जनातल्या गणाच्या मनामध्ये काय आहे त्यावरून ती निर्मिती होते. आता जर कोणी असं म्हणत असेल की संसदेमध्ये तर 30% लोक असे आहेत की ज्यांचा क्रिमिनल रेकॉर्ड आहे, विधानसभेमध्ये राज्यांच्या तर त्याहूनही जास्त पर्सेंटेज आहे की अनेकांवर अनेक प्रकारचे खटले आहेत, अनेक कसे आहे, नुसतं एखादा समाज किंवा एखादी घराणेशाही त्याच्यातून लोक पुढे आलेली आहे. म्हणजे हेच गणांच्या मनात चाललेलं आहे का? आणि खरंच जर असं असेल तर ही लोकशाही सांगते बरोबर आहे, यू डिझर्व व्हॉट यू गेट. जे काही तुमच्या मनात चाललेलं आहे आणि जसा तुम्ही विचार कराल त्याप्रमाणे तुम्हाला तुमचे नेते लाभतील आणि तसे ते लाभलेले आहे. म्हणजे लोकशाहीचं सौंदर्य या प्रतीकांमध्ये, या राष्ट्रगीताच्या एका प्रतीकाच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळतं. असे अधिनायक, जनगण मन अधिनायक जय, भारत भाग्य विधाता. हे अधिनायक म्हणजे हे लीडर, आमदार खासदार जेव्हा संसदेमध्ये किंवा राज्याच्या विधानसभेमध्ये जातात, त्यातून मंत्री होतात, मुख्यमंत्री होतात, गृहमंत्री होतात, अर्थमंत्री होतात, प्रधानमंत्री होतात, रक्षामंत्री होतात. हे खरे भारताचे भाग्य विधाते आहेत. आता हा अर्थ जर राष्ट्रगीतातला बघितला तर या अर्थामध्ये दोन गोष्टी प्रामुख्याने दिसतात. एक तर राष्ट्रात असलेल्या लोकशाहीचं, संविधानात गुंफलेल्या लोकशाही तत्वांचं सौंदर्य दिसतं, आणि दुसरं हे सौंदर्य निर्धारित करण्याचा जो अधिकार आहे तो जनतेला आहे. आणि म्हणून संविधानामधला जो प्रथमोच्चार आहे, आम्ही भारताचे लोक, आम्ही भारताचे लोक, असं अशा प्रकारचं समतेचं, बंधुतेचं, बंधुभावाचं, सामाजिक न्यायाचं, आर्थिक न्यायाचं राज्य निर्माण करून स्वतःप्रती अंगीकृत करत आहोत. जर प्रिॲम्बल, प्रस्तावना भारतीय घटनेची, संविधानाची आपण बघितली तर त्याच्यामध्ये हा जो शब्द प्रयोग आहे, आम्ही भारताचे लोक, म्हणजे लोकशाहीची जी जंत्री आहे
ती कोणाच्या हातात आहे? लोकशाहीमध्ये शासक आणि प्रशासक कसे असावे याची जंत्री कोणाच्या हातात असेल तर ती लोकांच्या हातात आहे. म्हणून ती लोकशाही ती जनतेच्या हातात आहे आणि ती अशा प्रकारे आहे, जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. या दोनच ओळीमध्ये आपल्याला या गीताचं महत्त्व समजून येतं. पण आजकाल याबद्दल कोण कुठे बोलतं, कोण लेख लिहितं वर्तमानपत्रामध्ये, कोण याचा उहापोह करतं, काही नाही. आपण 100 वेळा जनगण मन बोलत असू, पण एकदाही आपण असा विचार करत नाही की या जनगण मन गुरुदेव टागोरांच्या गीतामध्ये लोकशाहीची सौंदर्य मूल्य, लोकशाहीचं रूपतत्व दडलेलं आहे. आणि हे आपल्याला जेव्हा दिसतं तेव्हा वाटतं की नाही, संविधान निर्माण करतेवेळी जी आमची राष्ट्रीय प्रतीकं संबोधली गेली, ठेवली गेली, त्यासाठी किती विचार लोकांनी केला, त्याच्यावर चर्चा केली. काही चर्चा उलट्याही मार्गाने झाली, काही ठिकाणी धार्मिक पद्धतीने हा देश कसा आहे आणि हे कसं असलं पाहिजे अशा प्रकारे झाली. पण एकंदरीत सगळ्यांच्या मनातून जे निर्माण झालं ते आमची प्रतीकं, आणि त्याचा जर संविधानाच्या अनुषंगाने विचार करायचा असेल तर लोकशाहीचं सौंदर्य आपल्याला या प्रतीकांमधून दिसून येतं. तुम्ही जर याच्या पुढे जाऊन विचार केला तर आमची समावेशकता दिसते. ती कशी की हे 3 गीतं जेव्हा स्पर्धेमध्ये होती राष्ट्रगीताच्या, तेव्हा राष्ट्रगीत म्हणून जनगण मन निष्पन्न झाल्यावर वंदे मातरमला पूर्णपणे अवहेरलं नाही ना. वंदे मातरमला राष्ट्रगान, या राष्ट्राचं गाणं असा दर्जा देण्यात आला. आणि केवळ दर्जा दिला नाही तर संसदेचं आणि राज्यांच्या विधानसभेचं अधिवेशन सुरू होणं आणि संपणं यावेळी हे वंदे मातरम गीत म्हटल्या जावं, हा प्रतिकात्मक पायंडा, अधिकारात्मक पायंडा, कायदेशीर पायंडा निर्माण करण्यात आला. म्हणजे वंदे मातरमला सुद्धा प्रतिष्ठा देण्यात आलेली आहे. आता तुम्ही म्हणाल अय्यम्मा इक्बाल या मुस्लिम माणसांनी लिहिलेलं सारे जहां से अच्छाचं काय झालं, तर सारे जहां से अच्छा या गीताला सुद्धा एक संविधानिक दर्जा प्रदान करण्यात आला. आणि तो असा की प्रत्येक मिलिटरी आणि पोलीसचा ज्या ज्या वेळी संचालन असेल, राष्ट्रीय सण म्हणा, 15 ऑगस्ट म्हणा, 26 जानेवारी म्हणा, राज्याचे 1 मे म्हणा, या ठिकाणी जेव्हा पोलिसांच्या किंवा मिलिटरीच्या, आर्मीच्या, नेव्हीच्या परेड्स होतील, त्या परेडमध्ये सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हे गाणं म्हटल्या गेलं पाहिजे, असा कायदेशीर प्रावधानिक प्रवाद निर्माण करण्यात आला. म्हणजे संविधान ज्या घटनापीठापुढे निर्माण झालं त्या घटनापीठाने किती सर्वसमावेशकता दाखवलेली आहे. आज आपल्याला काय दाखवलं जातं की वंदे मातरमच म्हणा, तेच देशाचं गीत आहे आणि मग राष्ट्रगीताला कुठंतरी ऑप्शनल किंवा दुय्यम दर्जा देण्याचा जो एक प्रयत्न केला जातो, हे बरोबर नाही आहे. आणि म्हणून मी निक्षून म्हणतो की ते जे 12 खंड आहेत संविधान निर्मितीच्या वेळी घटनापीठासमोर झालेल्या चर्चेचे, ते 12 खंड शालेय अभ्यासक्रमात आणले गेले पाहिजे. पुढे जर आपण बघितलं तर आपलं ब्रीद वाक्य आहे सत्यमेव जयते. ते वाक्य सत्याचा नेहमीच विजय होतो, हे त्रिकाल अबाधित खरं असं वाक्य आहे. सत्य काय आहे, सत्य कसं निर्धारित करायचं, तर संवेदना आणि अनुमान, परसेप्शन अँड इन्फरन्स याच्यावरून सत्य निर्धारित करायचं असतं. एखादा माणूस आज खोटं बोलत असला, इतिहासाच्या बाबतीत असो, भौगोलिकतेच्या बाबतीत असो, सांस्कृतिक बाबतीत असो, देशाच्या बाबतीत असो, एकंदर अर्थकारणाबद्दल असो, आज तुम्हाला खूप दिसतं, आजली कोरोना चालू आहे त्याच्या बाबतीत असो, खरं बोलतोय का खोटं बोलतोय, खरं काय आहे ते जाणून घेण्यासाठी काय केलं पाहिजे, तर जी काही परिस्थिती मागच्या काही दिवसांमध्ये आहे त्या परिस्थितीचं अवलोकन करून ती त्याच्यातून काय विचार, त्यातून काय संवेदना प्रतीत होतात, काय परसेप्शन निर्माण होतं, ते एका बाजूला जर मांडलं आणि त्या परसेप्शनमधून अनुमान काय निघालं, काय इन्फरन्स निघाला, याचा जर विचार केला तर ते खरं सत्य आहे. आणि म्हणून संतांचं यामध्ये फार मोठं योगदान आहे की सत्य कसं निर्धार, सत्याचा पाहू जाई अंत ते खरे संत, असं जेव्हा आपण म्हणतो. आणि तिथं आपल्याला दिसतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जेव्हा घटना लिहित होते
तेव्हा अनेक संतांशी सुद्धा यांच्या चर्चा झालेल्या आहेत. विदर्भातले जे संत आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, त्यांच्याशी झालेल्या चर्चेत बाबासाहेबांना ते म्हणाले की धार्मिक श्रद्धा आणि विशिष्ट आपली श्रद्धात्मक भावना कशावर असली पाहिजे हा ज्या त्या व्यक्तीचा प्रश्न आहे. कोणाला देवाची पूजा करायची आहे, कोणाला मंदिरात जायचं आहे, कोणाला मशिदीत जायचं आहे, तर हे बिलीफ आणि फेथ, माझी श्रद्धा आणि विश्वास ज्यावर आहे तो श्रद्धा आणि विश्वासाचा व्यक्तीचा अधिकार, त्याला मौलिक अधिकार, मूलभूत अधिकार म्हणून नोंद झाला पाहिजे. कारण आपण निसर्गाने निर्माण केलेल्या माणसावर अमुकच एका देवावर श्रद्धा ठेव किंवा अमुकच भावनेनी तू श्रद्धावान हो असं सांगू शकत नाही. आणि म्हणून घटनेमध्ये, संविधानामध्ये जी अनुच्छेद 25, 26, 27, 28 टाकण्यात आली ती प्रत्येक व्यक्तीच्या, प्रत्येक अभिव्यक्तीच्या बिलीफ आणि फेथ, त्याच्या श्रद्धा आणि भावना, त्याचा विश्वास लक्षात घेऊन करण्यात आली. म्हणजे या ठिकाणी बघा की सत्यमेव जयते हे आपलं ब्रीदवाक्य कसं आहे. संतांचं याच्यामध्ये अनुलक्षण आलेलं आहे. संत गाडगे महाराजांचं आलेलं असेल, महात्मा फुल्यांचं आलेलं असेल, संत तुकारामाच्या काही गोष्टी याच्यामध्ये आल्या असेल. सत्य असत्यासी म्हण केले ग्वाही, नाही मानिले बहुमता. म्हणजे लोक एखाद्या वेळी एखाद्या गोष्टीचा गवगवा करून खोटा अफवात्मक पसारा जर करत असतील, अशाही ठिकाणी मी सत्य असत्यासी म्हण केले ग्वाही, म्हणजे मनाच्या ठिकाणी मी हा निर्धार केला की सत्य काय आणि असत्य काय, आणि त्याच्यावरून निर्धारण करून आयुष्याची, जीवनाची मूल्य निर्माण केली. आणि म्हणूनच आपलं हे सत्यमेव जयते हे ब्रीद वाक्य एक प्रतीक आहे वाक्य. अनेक लोक आता तो प्रयत्न करत आहेत. मध्यंतरी काहीतरी सुप्रीम कोर्टाच्या लोगोवरचं वाक्य बदललेलं आहे, यथा तो धर्म असं काहीतरी वाक्य लिहिलेलं आहे, म्हणजे धर्माचे रक्षण करणाऱ्याला धर्म रक्षण करेल. पण धर्म मुळात निर्माणच माणसाने केलं, त्याचं रक्षणाचं काय घेऊन बसलेलं आहे. धर्माचं रक्षण कराल तर धर्म तुमचं रक्षण करेल. या ह्याच्यामध्ये जर तुम्ही फसला तर एक धर्म, त्याची प्रतीकं, त्याच्या श्रद्धा, त्याचे बिलीफ हे तुम्हाला जबरदस्तीनं पाळावे लागतील. आणि ते धर्मनिरपेक्षतेला मारक आहे. निधर्मी आहे भारत राष्ट्र. म्हणून सत्यमेव जयते, मग ते कुठल्याही धर्माचं असो, कुठल्याही जात पंथ संप्रदायाचं, संघाचं असो, सत्य जर असेल तर त्याचा विजय होणार. आणि तुम्ही जर आपली ग्रंथसंपदा बघितली तर या सगळ्या ग्रंथसंपदेमध्ये, सगळ्या न्यायव्यवस्थेच्या मुळाशी जर आमचं हे ब्रीदवाक्य मूलतत्व असेल तर खऱ्या अर्थाने न्याय निवाडा होतो. आणि ते ब्रीदवाक्य सत्य हे आहे, म्हणजे सत्यावर आमचा विश्वास आहे. खोट्यावर आम्ही विश्वास ठेवत नाही. तकलादूपणा, त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवत नाही. थोडा काळ असतो, खोट्याला आवेग असतो पण आयुष्य नसतं. सत्याला आवेग नसतो पण आयुष्य असतं. म्हणून सत्यमेव जयते. राष्ट्रीय प्राणी आमचा वाघ आहे. विनाकारण कधी कोणावर झडप घालत नाही. त्याची गरज असेल भुकेची, नैसर्गिक, तरच तो झडप घालतो. वाघ दुसऱ्या अर्थाने एक प्रतीक खूप छान आहे की वाघाची शिकार होत नाही किंवा वाघाला खाणारा प्राणी नाही आहे. वाघ हा सर्वभक्षी समजला जातो. म्हणजे तुम्ही प्राण्यांच्या पासून जर सुरुवात केली की उंदीर, साप, मग सापाला मुंगूस खातो, मुंगसाला काय कोण खातं, असं जर ते सगळं चक्र फिरवत जर आले तर वाघाच्याकडे आल्यानंतर वाघ हा सर्वभक्षी, त्याचं भक्षण होत नाही. शिवाय रॉयल आहे आणि एक अस्मितेचं प्रतीक आहे. दरार आहे वाघ, त्याच्या चेहऱ्यामध्ये दरार आहे. तर हाही एक प्रतीकाचा फार मोठा विचार आहे. सखोल आपल्याला बघितलं तर वाघ हे का प्रतीक आहे याच्यावर मला वाटतं पूर्ण 1-2 तासाचं भाषण होईल. आपला राष्ट्रीय पक्षी मोर आहे. मोरांचे 2 गोष्टी, सौंदर्य आणि पवित्रता, या 2 गोष्टीमुळे मोर ओळखलं जातं. आमचं राष्ट्रीय फूल कमळ आहे. कमळाच्या पाकळ्या अनेक आहे. आम्ही अनेक जातीचे, अनेक धर्माचे, अनेक पंथाचे, संप्रदायाचे लोक असू पण आम्ही एक आहोत. आणि कमळाचं दुसरं वैशिष्ट्य, विपरीत परिस्थितीमध्ये चिखलही असेल त्या ठिकाणी ते उमलतं, परंतु आपल्या कुठल्याही पाना फुलाला
चिखल लागू देत नाही. नीर सीर विवेक बुद्धीनं जरी काही वाईट असेल तरी त्यातून जे चांगलं आहे तेवढंच फक्त घेणं आणि बाकीचं वाईट असेल ते तिथल्या तिथे टाकून देणं. त्या वाईटाबरोबर भांडत बसणं नाही, त्या वाईटातूनच निर्माण होणं आणि आपलं शांतपणे डोलत राहणं. चांगलं हे वर येतं, सत्य हे वर येतं, असत्य असेल ते खाली राहतं आणि जरी तो चिखल झाला तरी त्याचा वापर करून घेऊन आपल्याला वाईट मूल्यातून सुद्धा चांगली जीवनमूल्य निर्माण करता येऊ शकतात. याचं मला वाटतं कमळ हे प्रतीक आहे. राष्ट्रीय फळ आहे आपला आंबा. वटवृक्ष हा राष्ट्रीय वृक्ष आहे. वटवृक्षाबद्दल काय बोलायचं, याच भागामध्ये म्हणजे पिंपळ आणि वडाची जी झाडं आहेत ती भारतामध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळतात. कारण भारताची भूमी ही वटवृक्षासारखी छाया प्रदान करणारी, मजबूत बलदंड अशी मुळं जमिनीमध्ये रोखून राहणारी, कवडे आले आणि केवढे गेले या ठिकाणी, परंतु आमची भारतभूमी ही नष्ट झाली नाही. सारे जहां से अच्छा हिंदुस्ता हमारा. या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर या ठिकाणी जे काही परकीय आक्रमणं झाली, खूप वर्ष क्या बात है कि मिटती नहीं है हस्ती हमारी, वरना बरसों दुश्मन रहा है दौरे जहां हमारा, सारे जहां से अच्छा हिंदुस्ता हमारा. आमची हस्ती मिटत नाही. वटवृक्ष मिटत नाही. त्याला तोडा, त्याची लाकडं करा, परत तो उगवतो. वटवृक्षाची ही खासियत आहे. त्याचं समूळ नायनाट, वंशाचा नायनाट असं होत नाही. म्हणजे भारतीयत्व हे कधीही नष्ट होऊ शकत नाही. क्या बात है कि मिटती नहीं है हस्ती हमारी, वरना बरसों दुश्मन रहा है दौरे जहां हमारा, सारे जहां से अच्छा हिंदुस्ता हमारा. भारतावर अनेक संकट आली. या ठिकाणी प्रबुद्ध भारतावर नंतर बृहद्रथ आणि पुष्यमित्र शृंगाचा जर तो इतिहास बघितला तर त्याच्यावरती मनुस्मृतीने मात केली. त्यानंतर या ठिकाणी इस्लाम आला. त्यानंतर मुघलांचं राज्य या ठिकाणी राहिलं. फ्रेंच आले, डच आले, पोर्तुगीज आले, इंग्रज आले. त्या लोकांनी 250 वर्ष या ठिकाणी राज्य केलं. परंतु हे सगळे कालांतराने या भूमीतून निघून गेले आणि हिचं निखळ भारतीयत्व उजागर झालं. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत मांडलं. म्हणून तो म्हणतो अय्यम्मा इक्बाल की क्या बात है मिटती नहीं हस्ती हमारी, वरना बरसो दुश्मन रहा है दौरे जहां हमारा. ज्या ज्या काळात तुम्ही बघाल आमचा कोणी ना कोणी शत्रू राहिलेला आहे. आता पाकिस्तान असेल, चीन असेल, ते लोक आमची हस्ती मिटवायचा प्रयत्न करत असतील, पण ती मिटणार नाही. क्या बात है की मिटती नहीं है हस्ती हमारी. आणि ती क्या बात है ती वटवृक्ष. आम्ही वटवृक्ष आहोत. क्या बात है कि मिटती नहीं हस्ती हमारी, वरना बरसों दुश्मन रहा है दौरे जहां हमारा, सारे जहां से अच्छा हिंदुस्ता हमारा. हिंदवी भाषा, हिंदवी स्वराज्य, हिंदी भाषिकांचं राज्य, हिंदुस्ता, हिंदूंचं स्थान हा एक अपभ्रंशित अर्थ आहे. त्याच्या मागे जाऊ नका कृपा करून. इथे हिंदू आहेत, तसेच इतरही धर्मीय आहेत, त्यांचे हे राज्य आहे. बुद्ध धर्म तुम्ही खोडूनच काढू शकत नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धर्माची जी ही कितली बुद्ध धर्म अंगीकारला त्याचं मूळच याच्यामध्ये आहे की हिंदू धर्मामध्ये चातुर्वर्ण आणि जात व्यवस्थेच्या नावाखाली जे अन्याय अत्याचार होतात त्याच्यातून बाहेर निघून जो धर्म सर्वसमावेशक, सर्वांना सांभाळून घेणारा, शांतीचा संदेश जगाला देणारा तथागत गौतम बुद्ध, त्याचा धर्म अंगीकारला आहे. म्हणजे एक राष्ट्रीय प्रतीक. आणि त्याचा विचार करायला गेलं तर किती गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात, किती मोठा इतिहास आपल्या डोळ्यासमोर येतो. त्याच्यावर बोलावं तितकं कमी आहे. आपला राष्ट्रीय खेळ आहे हॉकी. तुम्ही जर ज्ञानचंद या आर्मीमधल्या खेळाडूचा खेळ बघितला की हॉकीचा जादूगर ज्याला म्हटलं जातं, हॉकी हा आमचा राष्ट्रीय खेळ आहे. हॉकीचं जे वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य तुम्ही बघितलं तर फुटबॉलमध्ये जसं गोल करणं त्याहूनही कठीण हे हॉकीमध्ये गोल करणं आहे. एक काठी, एक चेंडू, 11 खेळाडू. आता या खेळाडूंच्या मध्ये कसं आपसामध्ये एक समन्वयाचं वातावरण असलं पाहिजे,
आणि प्रतिस्पर्ध्याला हरवण्यासाठी एक जॅज्युअल स्पिरिट, एक चेतना, एक चैतन्य निर्माण झालं पाहिजे, ते हॉकी खेळामधून प्रतीत होतं. तुम्ही म्हणाल मग हे फुटबॉलमधून होत नाही का? फुटबॉलमधून होत असेल कदाचित, पण हॉकीचा ज्यांनी कसून विश्लेषक असा अभ्यास केलेला आहे, ते अभ्यासू क्रीडापटू किंवा क्रीडाशास्त्राचा अभ्यास करणारे लोक सांगू शकतील की हॉकी हा इतर सर्व खेळांपेक्षा श्रेष्ठ खेळ आहे. क्रिकेटच्याही पेक्षा श्रेष्ठ आहे आणि म्हणून तो भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. आपली मुद्रा रुपया आहे आणि आपला जलचर जो आहे, राष्ट्रीय जलचर, हा गंगा नदीतला पवित्र डॉल्फिन समजला जातो. संविधान आणि राष्ट्रीय प्रतीके तसा विषय जरा विसंगतवादी असा वाटतो, वेगळा काहीतरी वाटतो. पण तरीही मी जेव्हा विचार केला की हा विषय जर मला हे देत आहे तर या विषयाच्या अनुषंगाने मी काय बोलू शकतो, तर मला वाटतं की संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची फार मोठी देण आहे या देशाला. तिचा विचार करून जी राष्ट्रीय प्रतीकं निर्माण झालेली आहे त्या सगळ्यांचं सौंदर्य हे लोकशाहीचं रूपतत्व आहे. हे लोकशाहीचं सौंदर्य आपण विसरता कामा नये. या देशामध्ये जर मालक कोण असेल तर ती जनता आहे, ती लोक आहेत या देशातली, आणि लोक ठरवतील त्यांचं भवितव्य काय आहे ते. आज काही विपरीत परिस्थिती निर्माण करणारे जे लोक, जे काही विषमतावादी तत्व या ठिकाणी काम करतात आहे, त्या सगळ्यांना माझा संदेश आहे की तुम्ही कितीही विषमता पसरवण्याचा प्रयत्न केला तरी समतावादी विचार हे सत्य निर्धारित करून वर राहतील आणि विषमतावादी विचार कधीही या ठिकाणी फलद्रूप होणार नाही. हिंदू राष्ट्र निर्माण करण्याचा जो एक आटोकाट प्रयत्न या ठिकाणी राजकीय आणि अर्थकारणाच्या माध्यमातून करायचा प्रयत्न होत आहे, त्यांनीही विचार करावा की खरंच हे हिंदू राष्ट्र झालं तर या ठिकाणी राहणारे मुस्लिम, बुद्ध, शीख, जैन, पारसी, अन्य धर्मीय कुठे जातील? मग त्या अन्य धर्मियांसाठी तुम्ही काय नवीन कोड निर्माण करणार आहेत का? आणि असा जर कोड असेल तर तो मनुस्मृतीसारखा नसेल असा कोण म्हणू शकेल? कशावरून नसेल तो? म्हणजे हिंदू राष्ट्र करण्यामागे काहीतरी वेगळं षडयंत्र तुमच्या मनात असलं पाहिजे. म्हणून कदाचित हा प्रयत्न आजकाल होत आहे की संविधानात उद्धृत केलेली राष्ट्रीय प्रतीकं ही कशी बदलता येतील. पण किती बदलाल तुम्ही? काय बदलाल तुम्ही? तुमची बौद्धिक क्षमता किती आहे? बदलून बदलून किती बदलणार आणि काय बदलणार? या देशाची माती, इथली भौगोलिक आणि सांस्कृतिक सौंदर्याची उखाण कशी बदलणार तुम्ही? कशी बदलणार? म्हणून राष्ट्रीय प्रतीकं ही खरंच अभ्यासून घेण्यासारखी आहेत. वाघच का प्राणी राष्ट्रीय प्राणी आहे? अशोक स्तंभच का राष्ट्रीय चिन्ह आहे? तिरंग्याचं सौंदर्य काय आहे? राष्ट्रगीताचं सौंदर्य काय आहे? सत्यमेव जयतेचा आधार काय आहे? वटवृक्षच का आहे? तो हॉकीच का आहे? तो मोरच का आहे? मला वाटतं याच्यावर एक चांगला अभ्यासक्रम जर निर्माण करून सिलेबसमध्ये आणला तर फारच चांगलं होईल. आणि त्याहीपेक्षा परत एकदा शेवटची विनंती करतो की घटना निर्मितीच्या वेळी घटनापीठासमोरचे जे इतिहासाचे 12 खंड आहेत, त्या घटनापीठासमोरचा इतिहास हा शालेय अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आणावा. शेवटी प्रश्न आहे आमच्या देशाच्या एकात्मतेचा. अनेक तत्वातली एकता ही आमची एकात्मता आहे आणि राष्ट्रीय एकात्मतेला जर आम्ही तोडफोड करणार नसू तर विषमतावाद्यांनी हे लक्षात घ्यावं की ही तोडफोड कधीतरी अंगलट येईल. तुम्ही म्हणतात तेच राष्ट्र, तुम्ही म्हणतात तीच एकात्मता, तुम्ही म्हणतात तोच देव, तुम्ही म्हणतात तोच विचार, असं कधीही कुठल्याही काळात भारतात झालेलं नाही. किंबहुना भारत या शब्दाची व्याख्या जर तुम्ही उद्धृत केली
तर रत आहे जिथे भा म्हणजे अभा म्हणजे ज्ञान. ज्ञान ज्या मातीमध्ये जिरतं, उगवतं, परत जिरतं, परत उगवतं. ज्ञानाचा उगम ज्या मातीत होतो, इतकं ज्ञान ज्या मातीत रत आहे त्या भूमीचं नाव आहे भारत. अमरकोशामधला अर्थ आहे. आपण जर बघितला तर अमरकोशात ही व्याख्या फार सुंदर रीतीने उद्धृत करण्यात आलेली आहे. भारत राजा होऊन गेला, फार मोठा भारत राजा होता आणि त्याच्यामुळे हे भारत नाव पडलं असाही काही लोक विचार करतात. तोही इतिहास एकदा वाचण्यामध्ये आला की दुष्यंत आणि शकुंतलेचा पुत्र भारत राजा, तो कसा पुत्र झाला की ते शकुंतला कुठं राजे गेले होते वन क्रीडेला, मग ते अंगठी राजाने दिली होती, ती अंगठी आली, मग तिने सिद्ध केलं की हा तुझाच पुत्र आहे आणि तो पुत्र सर्व कलामध्ये निपुण होता म्हणून त्याला राजावर देण्यात आलं. आणि राजा भरत त्याला 9 पुत्र होते. 3 राण्यांपासून 9 पुत्र होते. त्या 9 पुत्रांची त्यांनी परीक्षा घेतली आणि त्या परीक्षेमध्ये 9 पैकी एकही माझा उत्तराधिकारी होऊ शकत नाही असं राजा भरताच्या लक्षात आलं. त्यांनी त्यासाठी कोण राजा होऊ शकतो म्हणून शोध घेतला आणि एका ऋषीच्या आश्रमामध्ये राहणारा भूमन्यू नावाचा मुलगा त्याला बोलवून त्याची परीक्षा घेण्यात आली, कसोट्या घेण्यात आला आणि तो सर्व कसोट्यांमध्ये निपुण ठरला. म्हणून भूमन्यू, अभिमन्यू नाही, भूमन्यू. भूमन्यूचा अर्थ काय हो? या भूमीला जो मान्य आहे तो, म्हणजे तो कोणाच्या वंशावळीतला आला पाहिजे किंवा कोणाच्या खानदानीतूनच आला पाहिजे. माझ्याच खानदानीतला सीएम झाला पाहिजे, माझ्याच खानदानीतला तरुण मंत्री झाला पाहिजे, मग माझीच खानदान कशी पुढं झाली पाहिजे, पुतण्यात कसा आला पाहिजे, आणि मावशीच कशी आली पाहिजे, आणि काकूबाई कशा आल्या पाहिजे, आणि काकासाहेब कसे गेले पाहिजे वरती, ह्याचा विचार करणाऱ्यांना भारत या शब्दाची निर्मिती जर तुम्ही राजा भरतापासून विचार करत असाल तर राजा भरतानी आपला उत्तराधिकारी भूमन्यूला नेमला होता. भूमन्यू हा त्याच्या वंशकुळीतला नव्हता, पण तो या भूमीला मान्य होता. अशा मोठ्या भारताची एकात्मता जर तुम्ही विषमतावादाने संपवण्याचा प्रयत्न करत असाल तर मला वाटतं आमचं संविधान आणि संविधानात उद्धृत केलेली राष्ट्रीय प्रतीकं ही तुमचा विरोध करायला उभं राहतील. त्या अशोक स्तंभातले 4ही वाघ डरकाळी फोडतील. त्या तिरंग्यातले सगळे रंग शांतीचा, पावित्र्याचा, त्यागाचा फडफडून उठतील. अशोक चक्र हे सम्राट अशोकाचं प्रतिबिंब समृद्धतेची जाणीव या भारतभूमीची करून देईल. सत्यमेव जयतेचा उद्घोष होईल. संतांची वाणी या ठिकाणी वारंवार गल्ली बोळामध्ये उद्धृत केली जाईल. केवळ आषाढीने कार्तिकी या वाऱ्या नव्हे तर संत हे तुमच्या अंगांगात नसानसात गेले पाहिजे. सत्यासत्याशी म्हण केले काही असे सांगणारे तुकाराम घरोघरी शिरले पाहिजे. एका जागी जगद्गुरू मानायचं आणि दुसऱ्या जागी त्यांची अवहेलना करायची असे प्रकार सोडून द्या. सत्य हे नेहमीच उजागर होत राहील. मोराचं सौंदर्य कधीही कमी होणार नाही. वाघाची डरकाळी कधीही वाया जाणार नाही. आंब्याचं वृक्ष आंब्याचं मधुर फळ दिल्याशिवाय राहणार नाही. चिखल कितीही करा तुम्ही, या चिखलांमधून कमळ उगवल्याशिवाय राहणार नाही. वटवृक्षासारखी ही भारताची भूमी कधीही कोणाला खेळखंडोबा करू देणार नाही, यावर आपला विश्वास ठेवा. सगळ्या युवकांना आज जे कोण माझं हे माझं लेक्चर ऐकतायत त्या सगळ्यांना मी एक अभिवचन देऊ इच्छितो की भारतभूमी ही भारत देश म्हणूनच अखंडपणे सक्षम बलदंडरित्या पाय रोवून उभी राहील. तुम्ही युवकांनो इतिहासाची जाणीव ठेवून त्याच्यातून सत्य निर्धारण करून या भारताची एकात्मता कशी अखंडित अबाधित राहील याचा प्रयत्न करा. तर आजचं हे माझं बोलणं सफल झालं. सर्वांना मनोमन शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.